झी 24 तास एक पाऊल पुढे। मागच्या भागात आपण जाणून घेतलं संभाषण साधताना कितपत हसावं आणि किती हसावं ते। या भागात आपण एक्सपर्ट कडून जाणून घेणार आहोत संभाषण साधताना नेमकी हातापायांची हालचाल कशी असावी ते। हाय मधुरा। हाय। आज काय सांगणार प्रेक्षकांना? आज मी दोन अशा टिप्स देणार आहेत। एक म्हणजे की तुम्हाला जर तुमचं संभाषण म्हणजे करण्याची क्षमता वाढवायची असेल किंवा तुम्हाला चांगलं स्पीच डेव्हलप करायचं असेल तर तुमचे हात कशा प्रकारे तुम्हाला मदत करू शकतात। आणि दुसरं की जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर पाय कशा प्रकारे मदत करू शकतात। तर जसं आपण पहिला मुद्दा घेऊया की जर तुम्हाला तुमची संभाषण कला चांगली करायची असेल तर त्यासाठी तुमचे हात का महत्त्वाचे असतात। जेव्हा तुम्ही तुमचे हात किंवा हँड जेस्चर्स बोलताना वापरता तेव्हा तुम्ही जास्त ज्याला काय म्हणतात डिक्लेरेटिव्ह किंवा जास्त क्लिअरपणे किंवा जास्त स्पष्ट तुमचे विचार मांडू शकता। आणि दुसरं म्हणजे की खरं कसं ओळखायचं। तर तू म्हणशील की खरं ओळखणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला खरं त्या व्यक्तीला ओळखणं आणि पायाचा काय संबंध आहे। तर पायाच्या ज्या मुवमेंट्स असतात त्यांनी तुम्हाला कळतं की त्या माणसाची इमोशनल स्टेटस काय आहे किंवा त्याची भावनिक तो सध्या कसे त्याच्या आतमध्ये काय चाललेलं आहे तर ते त्याच्या पायाच्या मुवमेंट्समुळे कळतं। तर बऱ्याचदा असं असतं की तुम्ही बघता बसल्यावर एखादी व्यक्ती असे आपले पाय असे रेस्टलेस असं करायला लागते किंवा असं गोल गोल फिरवायला लागते। तर त्या काही अशा त्यांच्या लेग मुवमेंट्समुळे आपल्याला कळतं की ती एन्झायटी लेवल त्या व्यक्तीची किती आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेस लेवल वाढलेली आहे का, किंवा बऱ्याचदा तुमच्या बोलण्याचा कंटाळा आल्यानंतर सुद्धा माणसाच्या पायाच्या मुवमेंट्स व्हायला लागतात की लगेच असं पाय स्ट्रेच करतात किंवा अशा दिशेने पाय जातात की जसं किक मारल्यासारखे हलकीची किक। तर असे सिग्नल्स असतात जे आपण ओळखायचे आणि समजून घ्यायचं की बस आता मी बोलणं बस। तर ह्या अशा दोन फार गंमतशीर पण महत्त्वाच्या टिप्स आहेत की जेणेकरून तुम्ही तुमचं संभाषणाची क्षमता पण चांगली करू शकता आणि समोरच्या डोक्यात काय चाललेलं आहे मनात काय चाललंय ते ओळखू शकता। निश्चित मधुरा, म्हणजे खरोखरच इंटरेस्टिंग टिप्स होत्या या की आपल्या हातांबरोबर आपल्या पायांचाही कसा वापर करता येईल, स्वतःची छाप कशी पाडता येईल आणि दुसऱ्याच्या मनातलंही कसं ओळखता येईल। अगदी बरोबर मधुरा, अगदी बरोबर। आणखी काही टिप्स आपण मधुराकडून जाणून घेणार आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।